घेतलेले आहेत त्यांचं वाचन आपण करणार आहोत. स्तोत्रसंहिता 5 हे आपण आळीपाळीने वाचणार आहोत. स्तोत्रसंहिता 5 यावेळी आपण आळीपाळीने वाचूया. हॅलो. आजच्या म्हणण्यासाठी स्तोत्रसंहिता 5 आपण आळीपाळीने वाचूया. संरक्षणासाठी प्रार्थना. मुख्य गावासाठी वाजंत्राच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करेन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन. तुझ्या दृष्टीपुढे बडाई मारणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन. तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. तुझ्या तोंडाचा भरोसा नाही, त्यांच्या तोंडचा भरोसा नाही. त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्यांचा घास केवळ थडगे उघडे तडगे आहेत. ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात. परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करोत. त्याचे रक्षण करतोस म्हणून ते सदा गजर करोत. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठाई उल्हास पावोत देतोस. हे परमेश्वरा, तू त्याच्या सभोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घाल. देवा, वाचली सर्व वचनं आपण सर्वांसाठी आशीर्वादाची करो. त्याच्या नावाला मान सन्मान करो, आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो, जसे प्रारंभी होते, सध्या आहे व युगानुयुग राहील. आमेन. जुन्या करारामधून यावेळी आपण पहिला शास्त्रपाठ ऐकणार आहोत. जुन्या करारामधून दुसरे राजे याचा 20वा अध्याय. दुसरे राजे 20वा अध्याय आणि पहिली 11 वचनं यावेळी आपण ऐकूया. दुसरे राजे अध्याय 20 आणि 1 ते 11 ही वचनं. जुन्या करारातून दुसरे राजे 20वा अध्याय 1 ते 11 ही वचने आपण ऐकूया. हिजकियाचे दुखणे. त्या समयी हिजकिया आजारी पडून मराव्यास टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याचकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराची निर्वानिर्वाह कर, कारण आता तू मरणार जगणार नाहीस. तेव्हा त्याने आपले तोंड भिंतीकडे फिरून परमेश्वराची प्रार्थना केली. तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यासमोर सत्यतेने व सात्विक मनाने वागलो आहे आणि तुझ्या दृष्टीने जे योग्य तेच करीत आलो आहे. याचे स्मरण कर, अशी तुला मी विनंती करतो. असे म्हणून हिजकिया मनस्वी रडला. तेव्हा नगराच्या मधल्या चौकात यशया जाऊन पोहोचतो. तो त्याला परमेश्वराचा संदेश आला तो हा, परत जाऊन माझ्या लोकांचा नायक हिजकिया यास सांग, तुझा पूर्वज दावीद याचा देव परमेश्वर म्हणतो, मी तुझी प्रार्थना ऐकली आहे, तुझे अश्रू पाहिले आहेत. मी तुला बरे करीतो. तू आजपासून 3ऱ्या दिवशी परमेश्वराच्या मंदिरी जाशील. मी तुझे आयुष्य 15 वर्षांनी वाढवितो. मी तुला व या नगराला अश्शूराच्या राजाच्या हातून सोडवीन. माझ्याकरिता व माझा सेवक दावीद याच्याकरिता मी या नगराचे संरक्षण करीन. यशयाने सांगितले, अंजिराची एक चांदकी आण. ती त्यांनी आणून गळवावर बांधली व त्याला गुण आला. हिजकियाने यशयास विचारले की 3ऱ्या दिवशी परमेश्वर मला बरे करील व मी परमेश्वराच्या मंदिरी जाईन, याची खूण काय? यशया म्हणाला, परमेश्वराने जे सांगितले ते तो करीलच. याविषयी परमेश्वराकडून ही खूण आहे, शंकुयंत्रावरील छाया 10 अंश पुढे जावी की मागे यावी. हिजकियाने म्हटले, छाया 10 अंश पुढे जावी ही सोपी गोष्ट आहे, तर छाया 10 अंश मागे यावी. यशया संदेष्टाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि अहाजाच्या शंकुयंत्रावर छाया 10 अंश उतरली होती, तेवढी त्याने मागे आणली. आमेन. आमेन. नवीन करारामधून
आपण पत्राचं वाचन यावेळी करत आहोत. फिलिप्पीकरास पत्र याचा 4था अध्याय आणि 1 ते 6 ही वचनं यावेळी आपण ऐकूया. फिलिप्पीकरास पत्र अध्याय 4 1 ते 6 ही वचनं. सद्बोध. म्हणून प्रियजनो, ज्या तुम्हाकडे माझे लक्ष लावून राहिले आहे व जे तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात, त्या माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. मी युओदियेला विनंती करतो व सुंतुखेला विनंती करतो की तुम्ही प्रभूच्या ठायी एकचित्त व्हा. आणि तसेच माझ्या खऱ्या सोबत्या मी तुम्हालाही विनवतो की ह्या ज्या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेतेस व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर सुवार्तेच्या कामी श्रम केले, त्यांना सहाय्य कर. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन, आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. प्रभू समीप आहे. कशाविषयी चिंताग्रस्त होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना व विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आमेन. आमेन. यावेळी आपण सर्वजण उठून उभं राहूयात. आजच्या दिवसाकरता जे शुभवर्तमान घेण्यात आलेलं आहे, मत्तयकृत शुभवर्तमान याचा 15वा अध्याय आणि 21व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. आजच्या दिवसाकरता घेतलेले शुभवर्तमान मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 15 आणि 21व्या ओवीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. येशू एका कनानी बाईच्या कन्येला बरे करतो. नंतर येशू तेथून निघून सोर व सिदोन यांच्या भागात गेला. तेव्हा पहा, कोणी एक कनानी बाई त्या सीमातून बाहेर निघून आली आणि ती मोठ्याने ओरडत म्हणाली, हे प्रभू, दाविदाच्या मुला, माझ्यावर दया कर. माझी मुलगी भूताने भारी पिडलेली आहे. परंतु त्याने तिला एक शब्द सुद्धा बोलून उत्तर दिले नाही. तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्याला विनंती केली. ते म्हणाले, तिला लावून दे, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे. मग त्याने उत्तर देऊन म्हटले, मला इस्रायलाच्या घराण्यातल्या हरपलेल्या मेंढरांवाचून दुसऱ्या कोणाकडे पाठवले नाही. ती तर येऊन त्याच्या पाया पडली व म्हणाली, हे प्रभू, माझे सहाय्य कर. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. पण तिने म्हटले, खरेच प्रभू, तरी कुत्रीही आपल्या धान्यांच्या मेजावरून पडलेला चूर खातात. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली. तेव्हा येशूने तिला उत्तर देऊन म्हटले, बाई, तुझा विश्वास मोठा, तुझ्या इच्छेप्रमाणे तुला हो. आणि त्याच घटकेपासून तिची मुलगी बरी झाली. आमेन. मंडळीनं कृपया खाली बसावं. आम्ही मनापासून तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो प्रभू. परमेश्वरा, आजचा हा सुंदर दिवस तू आम्हाला दिलास, तुझ्या पवित्र मंदिरात घेऊन आलास, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. जे पवित्र वचन आम्ही वाचलेलं आहे त्या वचनानुसार परमेश्वरा येणारा बोध आम्हाला ग्रहण करता यावा म्हणून तू सहाय्य आणि शक्ती पुरव. आणि प्रभू परमेश्वरा, त्याप्रमाणे वागणारा अंतःकरण दे अशी विनंती करतो. आमच्या सर्व चुकांची, पाप आणि अपराधांची आम्हाला क्षमा कर. की त्या परमेश्वरा बापा, आम्हा प्रत्येकाचा अंतःकरण तुझ्या ठाई एकाग्र कर अशी विनंती करतो. आणि प्रभूजी, तुझ्या सेवेकरता तू आम्हा सर्वांचा उपयोग करून घे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्याद्वारे मागितलं म्हणून तू ऐक प्रभू. आमेन. शेवटपर्यंत आवाज येतोय का माझा ऐकायला? की मी खाली येऊ? खाली येऊ का नको येऊ? नको येऊ? ओके. आवाज जर येत नसेल तर पुढे रिकाम्या जागा आहेत, त्या गाळलेल्या जागा आपण भरू शकता, पुढे येऊ शकता आपण. मागच्या रविवारी आपण कोणत्या वचनातून चिंतन मनन केलं होतं आठवतंय काय?
उत्पत्ती 4. थँक्यू. आणि काय पाहिलं होतं त्यामध्ये? अनुष आलाय का आज अनुष आलेला आहे आज परत. अनुषच्या जन्मापासून आपण बघितलं होतं की लोकांनी प्रार्थना करण्याकरता सुरुवात केलेली आणि लोकांना असं वाटलेलं आहे, त्याच्या वडिलांना असं वाटलं की आम्ही देवापासून खूप लांब गेलेलो आहोत, आम्ही पापामध्ये जगत आहोत आणि आता हे कुठेतरी थांबलं पाहिजे, आम्हाला परमेश्वराकडे वळायला पाहिजे. आणि या गोष्टी ज्यावेळेस त्यांना कळायला लागल्या त्यावेळेस त्यांनी असं ठरवलं की आता आम्ही परमेश्वराची प्रार्थना केली पाहिजे. आणि तेव्हापासून शास्त्र आम्हाला सांगतं की लोकांनी देवाच्या नावानं प्रार्थना करायला सुरुवात केलेली आहे. आज आपण पाहणार आहोत आजच्या भागामध्ये की प्रार्थना का करायची, कोणती कोणती कारणं आहेत की ज्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्हाला काही गोष्टी आज पवित्र शास्त्रामधून बघायच्या आहेत. आपण थोडस गिव्ह अँड टेकनी जाऊयात पुढे. काही रिस्पॉन्स तुम्ही मला द्या, काही गोष्टी मी पवित्र शास्त्रातून तुम्हाला सांगेल आणि त्या पद्धतीने आपण आजचा देवाचा निरोप समजावून घेण्याचा प्रयत्न करू. पवित्र शास्त्रामध्ये सुरुवातीपासून आपण बघितलं तर कोणकोणत्या गोष्टींसाठी प्रार्थना केलेली आहे याची काही उदाहरणं मी फक्त आपल्या समोर ठेवतो. आम्हाला अब्राहमाचं जीवन माहिती आहे. अब्राहमानं प्रार्थना केली होती. अब्राहमाच्या वैयक्तिक समर्पणापासून इस्रायली लोकांच्या काय म्हणू आपण इस्रायली लोकांच्या परंपरेला प्रारंभ झालेला आहे, हे लक्षात असू द्या. अब्राहमाच्या समर्पणातून, कारण अब्राहमानं विश्वासानं परमेश्वराला होकार दिला होता. अब्राहमानं परमेश्वरावरती जो देव दिसत नाहीये त्या देवावरती विश्वास ठेवला होता. ज्या देवाला त्यानं बघितलं नव्हतं त्या परमेश्वरावरती, त्या जिवंत देवावरती अब्राहमानं विश्वास ठेवला होता. आणि अब्राहमानं काय केलेलं आहे, ज्या वेळेस परमेश्वरानं त्याला दर्शन दिलं त्यावेळेस अब्राहमानं परमेश्वराकरता वेदी बांधलेली आहे आणि परमेश्वराची प्रार्थना अब्राहमानं केलेली आहे. आणि त्या प्रार्थनेनं अब्राहमाचं पुढील आयुष्य, त्याचं संपूर्ण जीवन हे कशा पद्धतीनं बदलून गेलेलं आपल्याला माहिती आहे. अब्राहमानं परमेश्वराला समर्पण केलेलं आहे स्वतःच आणि त्यानं त्याच्या समर्पणाच्या द्वारे विश्वासाचा एक कित्ता आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि म्हणून अब्राहमाला कोण म्हणून संबोधलेलं आहे पवित्र शास्त्रामध्ये? विश्वासाचा जनक म्हटलेला आहे, विश्वासाचा पिता म्हटलेला आहे. अब्राहमाला परमेश्वरानं दर्शन दिलं आणि त्यानं परमेश्वराची प्रार्थना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियानो, आजपर्यंत आमच्या जीवनामध्ये देवानं आम्हाला दर्शन द्यावं, परमेश्वरानं आम्हाला त्याचं मुख दाखवावं, त्याचं दर्शन द्यावं, याकरता आपण किती जणांनी आजपर्यंत प्रार्थना केलेली आहे. अब्राहमानं त्याला मिळालेल्या दर्शनासाठी परमेश्वराची प्रार्थना केलेली आहे. आज अजून काही गोष्टी आपण पाहणार आहोत. अब्राहमाचं सेवक आपल्याला माहिती आहे, काय नाव त्याचं? अब्राहमाच्या सेवकाचं नाव अलिएझर. आणि त्याच्यावरती अब्राहमाला एक विशेष जबाबदारी दिली होती. काय जबाबदारी दिली होती? कोणती? इसाकाला बायको शोधून आणण्याची. एक साधा नोकर आहे त्याच्या घरातला, परंतु त्या अलिएझरावर अब्राहमाचा विश्वास किती आहे बघा. त्यानं एका साध्या नोकरावरती एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे की माझ्या मुलाकरता तू माझ्या भाऊबंधातून एक मुलगी त्याच्याकरता बायको म्हणून घेऊन यावी. काय केलं अलिएझरानं? अलिएझरानं काय केलं? सांगितलं आणि लगेच गेला का तो? त्यानं काहीतरी केलेलं आहे अलिएझर.
त्यानं प्रार्थना केलेली आहे. अलिएझरानं प्रार्थना केली. त्यानं हा विचार केला नाही की माझ्या धन्यानं माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे आणि आता मी जाईल. तो ती जबाबदारी तर पार पाडत आहे, परंतु जबाबदारी पार पाडण्यापूर्वी या अलिएझरानं परमेश्वराची प्रार्थना केलेली. कशासाठी प्रार्थना केली? की जी सून मला माझ्या धन्याच्या मुलाकरता घेऊन यायची आहे, की हे परमेश्वरा ती तुझ्या दृष्टिकोनातून योग्य असेल, तुझ्या दृष्टिकोनातून योग्य असणारी मुलगी तू मला दे. ही प्रार्थना अलिएझरानं केलेली आहे. गोष्ट छोटी आहे कदाचित, नाही का आपल्या दृष्टिकोनातून, पण ज्यावेळेस आम्ही आमच्या घरातल्या मुलांचा विचार करतो त्यावेळेस आम्ही आई वडील म्हणून आमच्या मुलांकरता आमच्या मुलींकरता प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. जी मुलगी आमच्या कुटुंबामध्ये येणार आहे ती मुलगी धार्मिक असली पाहिजे, ती मुलगी देवाला भिणारी असली पाहिजे, ती मुलगी उपवासामध्ये असणारी असायला पाहिजे, ती मुलगी प्रार्थनाशील जीवन जगणारी असली पाहिजे. या गोष्टींकरता आम्ही परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहिजे की हे परमेश्वरा, जी मुलगी आमच्या कुटुंबामध्ये सून म्हणून येणार आहे ती मुलगी तुला भिणारी असू दे आणि त्याद्वारे तुझं गौरव करणारी असू. या कुटुंबामध्ये ती आल्यानंतर या कुटुंबातील जे रीतिरिवाज आहेत, या कुटुंबातील जे माणसं आहेत, त्या माणसांना आपलंसं करून संसार करणारी ती मुलगी असावी, अशी आई वडील म्हणून आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही ज्यावेळेस आमची मुलगी दुसऱ्या कुटुंबामध्ये देतो त्यावेळेस ज्या कुटुंबामध्ये आमची मुलगी आम्हाला द्यायची असते त्या कुटुंबासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. त्या तिच्या होणाऱ्या पती करता आम्ही प्रार्थना केली पाहिजे की परमेश्वरा, तो जो मुलगा तू आम्हाला देणार आहेस तो धार्मिक निर्व्यसनी असू दे. आजकाल आई वडील म्हणून आम्ही खूप चुजी आहोत, नाही का? आणि एखादा मुलगा धार्मिक असणं, तो चांगला शिकलेला असणं हे वाईट नाहीये, चांगलंच आहे. परंतु त्याही पेक्षा आजकाल काय पाहायला जातं माहिती का? मुलगी देताना मी सांगू की तुम्ही सांगताय? काय बघितलं जातं? एकेकानं सांगा, एकेकानं सांगा. स्वतःच घर असावं, अजून नोकरी असावी, अजून बँक बॅलन्स असावा, अजून निर्व्यसनी असावा, अजून मुलगा एकुलता एक पाहिजे, मुलगा एकुलता एक पाहिजे. अशी किती जणांची अपेक्षा आहे ज्यांच्याकडे मुली आहेत? हातवरती करू नका. बऱ्याच वेळा या गोष्टी पाळक म्हणून ज्यावेळेस आम्ही समाजामध्ये वावरतो त्यावेळेस अनेक लोक स्वाभाविक आहे त्यांच्या मुलीसाठी ज्यावेळेस ते स्थळ पाहण्याकरता सांगतात आणि एक अलिखित त्यांची अपेक्षा असते की शक्यतो मुलगा एकटा असलेला बरा. जर बहिणी असतील तर त्यांची लग्न झालेली असली तर ती केव्हाही चांगली, परंतु मुलगा एकुलता एक असायला पाहिजे. बँक बॅलन्स या सगळ्या गोष्टी ठीक आहेत, या सगळ्या गोष्टी नश्वर आहेत, त्या कधी ना कधीतरी संपणाऱ्या आहेत. परंतु तो जो मुलगा आहे प्रियांनो, तो मुलगा धार्मिक आहे का? तो देवाला भिणारा आहे का? हे आम्ही फार जास्ती पाहणं गरजेचं आहे. ज्या कुटुंबामध्ये आम्हाला आमची मुलगी द्यायची आहे त्या कुटुंबाला आम्हाला धार्मिकतेमध्ये असणारं ते कुटुंब असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस अलिएझराकडे पाहतो त्यावेळेस आम्ही प्रार्थना करणं गरजेचं आहे परमेश्वराकडे. ज्यावेळेस आमची मुलं आमच्या मुली ज्यावेळेस लग्नाच्या वयामध्ये येतात त्यावेळेस त्यांच्याकरता आम्ही स्वतःहून कोणते प्रयत्न करू नये, तर त्यांच्या विवाहासाठी आम्ही सर्व आमचे प्रश्न, आमच्या काळजा हे आमच्या जिवंत देवाच्या हाती सोपवणं गरजेचं आहे. कारण त्या परमेश्वराला माहितीये की या मुलीकरता कोणता मुलगा योग्य आहे, त्या देवाला माहितीये की या मुलासाठी कोणती मुलगी योग्य आहे आणि त्यानुसार तो तुम्हाला नाही मला त्याच्या स्वर्गीय राज्यातून त्या गोष्टी पुरवत असतो.
आम्ही प्रार्थना केली पाहिजे. अब्राहमानं प्रार्थना केली, त्याला दर्शन दिल्यामुळं आम्हाला दर्शन मिळावं याकरता प्रार्थना केली पाहिजे. आमच्या लेकरांच्या योग्य त्या जोडीदाराकरता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. मोशेने प्रार्थना केली होती. आपण थोडस पुढे जाऊयात. आता मोशेने प्रार्थना केली होती. कोणासाठी प्रार्थना केली होती माहिती आहे का? मोशेनं ज्यावेळेस कनान देश हेरण्याकरता त्यानं 12 हेरांना पाठवलं होतं. तो प्रसंग माहिती आहे आपल्याला. ज्यावेळेस ते कनान देश हेरण्याकरता 12 हेर गेलेले आहेत, त्यावेळेस त्यातल्या 10 जणांनी जो रिपोर्ट दिलेला आहे तो रिपोर्ट कसा आहे? तो निगेटिव्ह रिपोर्ट आहे. कनान देश हेरून आलेले आहेत खरे 12 जण, परंतु त्यांनी जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल त्यातल्या 10 जणांनी चुकीचा दिलेला आहे. त्यांनी भीतीपोटी तो अहवाल दिलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आलेल्या इस्रायल लोकांना की जो देश आम्ही हेरून आलेलो आहे तिथले लोक महाकाय आहेत आणि आम्ही त्यांच्या बरोबर लढू शकणार नाही. नकारात्मकता, निगेटिव्हिटी. अशा त्या 10 जणांसाठी मोशेनं प्रार्थना केलेली आहे. मोशेनं त्याला परमेश्वरानं दर्शन द्यावं याकरता प्रार्थना केली होती किंवा त्यानं हट्ट केला होता, तो भाग निराळा आहे. परंतु या 10 लोकांसाठी त्यांनी प्रार्थना केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. प्रियांनो, जे 2 जण होते त्यांनी मात्र सकारात्मक निरोप आणलेला आहे किंवा सकारात्मक रिपोर्टिंग केलेलं आहे. त्यांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवलेला आहे, देवावरती भरोसा ठेवलेला आहे. परमेश्वर आमच्या बरोबर आहे आणि आम्ही सहज तो देश घेऊ शकणार आहोत. तो विश्वास आमच्यामध्ये पाहिजे. आमच्यामधली नकारात्मकता निघून जावी याकरता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आमच्या वैयक्तिक जीवनामध्ये नकारात्मकता आहे. अनेक वेळा परमेश्वर आम्हाला संधी देतो, अनेक वेळा परमेश्वर आम्हाला जीवनामध्ये पुढे जाण्याची संधी देतो, परंतु प्रियांनो लक्षात घ्या, आमच्यामध्ये असणारी नकारात्मकता जी सैतानापासून आहे ती आम्हाला पुढे जाऊ देत नाही. आमच्या जीवनामध्ये असणारे आमचे बंधन आम्हाला पवित्र मंदिरामध्ये येऊ देत नाही. आमच्या पवित्र मंदिरामध्ये अनेक लोक असे असतात, सगळ्याच मंडळांमध्ये, ज्याप्रमाणे त्या 10 लोकांनी निगेटिव्ह रिपोर्टिंग केलं होतं की आम्ही तो देश घेऊ शकणार नाही, तिथल्या लोकांशी आम्ही लढू शकणार नाही, कारण त्यांचा विश्वास परमेश्वरावर नव्हता. लक्षात घ्या. त्याचप्रमाणे ज्या वेळेस आम्ही आमच्या मंडळीमध्ये जेव्हा काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो, आम्ही ज्या वेळेस कोणत्या गोष्टी नव्यानं आमच्या मंडळी करता करण्याचा प्रयत्न करतो, काही लोक असे असतात मंडळांमधून, हे काय आता नवीन पाळक साहेबांनी सुरू केलेलं आहे, लगेच त्यांचे प्रश्न उभे राहतात. नवीन आम्हाला काही शिकायचंच नाही का? कधी आम्हाला नव्यानं पुढे जायचंच नाही का? जे परंपरानं चालत आलेल्या गोष्टी आहेत आम्ही त्याच किती वर्ष करणार आहोत? देवाच्या गौरवाकरता आणि आमच्या समर्पणासाठी आम्हाला नवीन गोष्टी करायच्याच नाहीयेत का कधीच? प्रियांनो लक्षात ठेवा, आमच्यातली नकारात्मकता ही आम्हाला परमेश्वराच्या सानिध्यापासून नेहमीच दूर घेऊन जाणारी आहे. मोशेने जर ते ऐकलं असतं तर काय झालं असतं? कनान देश त्यांनी जिंकला नसता. परमेश्वरावरती आमचा विश्वास पाहिजे, आमच्या जिवंत देवावरती आमचा अढळ विश्वास पाहिजे की होय, तो परमेश्वर माझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या बरोबर आहे, प्रत्येक सुख दुःखात तो माझ्या बरोबर आहे, माझ्या प्रत्येक संकटामध्ये तो बरोबर आहे. परमेश्वर तुमची आणि माझी काळजी घेणारा देव आहे. तो तुम्हाला आणि मला कधीच एकटं सोडत नाही. तो तुमची आणि माझी रोज आणि रोज काळजी घेतो. आजचा दिवस देखील देवानं तुम्हाला आणि मला दिलेला आहे. आज आम्ही त्याची कृपा आहे म्हणून या पवित्र मंदिरामध्ये बसून त्याची उपासना आणि आराधना करू शकत आहोत. हे आम्ही कधीच विसरता का? आणि म्हणून आमच्या मनातले, आमच्या विचारातले जे सर्व नकारात्मक विचार आहेत, जे सैतानाचे विचार आहेत,
ज्या ज्या वेळेस आम्ही देवाकडे येण्याचा प्रयत्न करतो, लक्षात ठेवा, त्या प्रत्येक वेळेस सैतान आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अडखळणं आणण्याचा प्रयत्न करतो. आम्हाला त्या अडखळणांवरती मात करता आली पाहिजे. आम्हाला त्या सैतानाला ठणकावून सांगता आलं पाहिजे, माझा देव जिवंत देव आहे आणि तो माझी काळजी घेणारा माझा देव आहे. आमचा विश्वास आमच्या परमेश्वरावर असायला पाहिजे. आम्ही पुढे बघूया की आम्ही प्रार्थना का केली पाहिजे. हन्ना माहिती आपल्याला, हन्ना काय केलं होतं. हन्नाचं जीवन कसं होतं. हन्नाला लेकरू होतं का? नाही. तिची जी सवत होती, ती सवत पनींना, ती तिला चिडवायची का? कारण तिला लेकरू दिलं होतं परमेश्वर. आणि हन्ना कोण होती? हन्ना वांस होती. परंतु परमेश्वरानं तिची कूस काय केली? कालांतरानं वाहती केलेली आहे. इतके वर्ष हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन प्रार्थना करायची, रडायची, रडून प्रार्थना करायची. आम्ही किती वेळा प्रार्थना करतो रडून, पण परमेश्वर उत्तर देत नाही. लक्षात घ्या, परमेश्वर आमच्या प्रार्थनांना उत्तर देत नाही. आणि मग आम्ही देवाला म्हणतो की परमेश्वरा, मी किती रडून प्रार्थना करतो, मी किती रडून प्रार्थना करते, तू का ऐकत नाहीस. हन्नाच्या बाबतीत काय वेगळं होतं? ती देखील प्रार्थना करत होती, ती देखील रडून प्रार्थना करायची. आणि तिच्या प्रार्थनेचा विषय काय होता? तिला काय पाहिजे होतं? तिला मूल पाहिजे होतं. तिचा पती तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, परंतु त्या प्रेमापेक्षाही तिला अधिक काय हवं होतं? तिला आईचं सुख होणं किंवा ते सुख मिळणं तिला अधिक आणि अधिक पाहिजे. कोणत्या स्त्रीला आई होणं आनंददायी नाही? प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये परमेश्वरानं दिलेली ती अनमोल देणगी आहे. आई होणं हा परमेश्वराकडून मिळणारा आशीर्वाद आहे. त्या आशीर्वादाला हन्ना इतके वर्ष मुकलेली होती, तिला तो आशीर्वाद प्राप्त झालेला नव्हता. दरवर्षी ती प्रार्थना करायची परमेश्वराच्या मंदिरामध्ये येऊन, पण तरी देखील देव तिची प्रार्थना ऐकत नव्हता. यावर्षी असं काय झालं की ज्यामुळं परमेश्वरानं तिची प्रार्थना ऐकली आणि तिला आईचा दर्जा दिलेला आहे, तिला तिच्या पोटी लेकरू दिलेला आहे. कोणती प्रार्थना हन्नाला केलेली आहे? काय म्हटली होती ती प्रार्थनेमध्ये? आठवते आपल्याला? तू जो मुलगा मला देशील, तो मुलगा मी तुला तुझ्या सेवेकरता देईन. आमेन. तिनं आजपर्यंत जी प्रार्थना केली होती ती स्वतःसाठी प्रार्थना केली होती, तिच्या स्वार्थापोटी तिने प्रार्थना केली होती. आम्ही स्वार्थासाठी प्रार्थना करतो का प्रियानो? बऱ्याचदा आमच्या प्रार्थना ह्या आमच्या स्वतःसाठी, आमच्या कुटुंबासाठी असतात, आमच्या स्वार्थानं भरलेल्या प्रार्थना असतात. देवाला माहिती नाही का की आम्ही कोणत्या पद्धतीने प्रार्थना करत आहोत? प्रियानो, आम्ही परमेश्वरासाठी काय करू शकतो हे या हन्नाच्या उदाहरणावरून आम्हाला शिकायचं. इतके वर्ष तिनं प्रार्थना केली स्वतः करता, तिला मूल हवं होतं म्हणून तिनं प्रार्थना केली. परंतु या वर्षी तिनं प्रार्थनेचं स्वरूप बदलून टाकलं आणि परमेश्वरानं तिच्या प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे. ती म्हणत आहे, परमेश्वरा, जे मूल तू मला देशील, जो पुरुष संतान तू मला देशील, तेच लेकरू मी तुझ्या सेवेकरता देऊन टाकणार आहे. आणि परमेश्वरानं तिची प्रार्थना ऐकली आणि तिला शमूवेल बाळाच्या स्वरूपामध्ये तिला लेकरू दिलेला आहे. परमेश्वराला देखील गरज आहे, लक्षात घ्या. परमेश्वराला देखील त्याच्या सेवेसाठी त्याच्या सेवकांची गरज आहे. परमेश्वराला देखील अशा प्रार्थनांची गरज आहे की ज्या प्रार्थना त्याच्या सेवा कार्याकरता आम्ही करणार आहोत. आम्ही अशा प्रार्थना करतो का? परमेश्वरा, तू मला हे जर देत आहेस तर यातील मी अमुक अमुक गोष्ट तुझ्या करता देणार आहे. आम्हाला देता आलं पाहिजे देवा करता.
आम्हाला परमेश्वरासाठी आमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम गोष्ट देता आली पाहिजे. हन्नानं विचार केला नाही मी काय प्रार्थना करत आहे, परंतु तिनं जी प्रार्थना केली त्या प्रार्थनेनुसार तिनं तिला झालेलं लेकरू परमेश्वराच्या सेवेकरता देऊन टाकलेला. सर्वोत्तम देणगी तिनं परमेश्वरानं जी तिला दिलेली आहे तीच तिनं त्या परमेश्वराच्या सेवेकरता दिलेली आहे. आम्हाला परमेश्वरासाठी देता आलं पाहिजे, आमचे हात मोकळे करता आले पाहिजे परमेश्वरासाठी. हे संपूर्ण जग ज्या देवानं निर्माण केलं आपल्या शब्दानं, त्याला तुमच्या आणि माझ्याकडून मिळणाऱ्या पैशांची अपेक्षा आहे का? त्याला तुमच्या आणि माझ्याकडून मिळणाऱ्या पैशांची गरज आहे का? अपेक्षा म्हणण्यापेक्षा गरज आहे का? नाही. त्याला कोणत्याच गोष्टीची गरज नाही प्रियानो. परंतु आम्ही कोणत्या भावनेनं देवाला देतो हे पाहणारा तो देव आहे. आणि म्हणून जे काही परमेश्वर आम्हाला पुरवतो तेच आम्हाला त्याच्या कार्याकरता खर्च करता आलं पाहिजे. मिस्टर कोलगेटची गोष्ट माहिती का? किती जणांना माहितीये कोलगेट? माहितीये? अजून कोणाला माहिती? येस, आमेन. आपण जी पेस्ट घरात रोज वापरतो कोलगेट, त्या कोलगेटचे जे मालक आहेत त्यांनी दशमांश द्यायला सुरुवात केली, 10वा भाग द्यायला सुरुवात केलेली आहे परमेश्वराला. आणि त्याचा अनुभव त्यांना इतका आला की 10च्या ऐवजी आता त्यांनी 20% परमेश्वराला द्यायला सुरुवात केलेली आहे. दशांश, मग दशांशापेक्षा अधिक काहीतरी, असं करत करत त्यांनी 90% परमेश्वराला द्यायला सुरुवात केली. 100 रुपये जर त्यांचं प्रॉफिट असेल तर त्यातले 90 रुपये त्यांनी देवाला द्यायला सुरुवात केली. आज आम्ही दशांश परमेश्वराच्या भांडारामध्ये व्यवस्थितरित्या देतो का? आज आमची परिस्थिती ही का तिथल्या तिथेच वर्षानुवर्ष आहे? का आम्ही आज तिथल्या तिथेच स्टॅग्नंट झालेलो आहोत? आम्हाला देवाला देता आलं पाहिजे, आम्हाला परमेश्वराला बिझनेस पार्टनर करून घेता आलं पाहिजे. लक्षात घ्या, देवाला बिझनेस पार्टनर करून घ्या. जे काही आम्ही कमवतो त्यामध्ये आम्हाला परमेश्वराला भागीदार करून घेता आलं पाहिजे. परमेश्वरानं फक्त त्याच्या अधिकाराचा 10वा भाग मागितलेला आहे. आम्ही जर 10,000 रुपये कमवत आहोत तर त्यातले 1,000 रुपये हे परमेश्वराला आम्हाला देताच आले पाहिजे. ते दिले नाही तर देवाचं काही अडणार आहे का? पण लक्षात घ्या, ते जर दिले नाही तर आमचे आशीर्वाद मात्र निश्चित अर्थानं आम्हाला मिळणार नाही. परमेश्वराचं जे देणं आहे, जे त्यानं हक्कानं मागितलेलं आहे ते आणि त्याच्याही पेक्षा अधिक आम्हाला देता आलं पाहिजे. आम्ही देव खरंच किती चांगला याचा अनुभव घेऊन पाहत नाही प्यार. आम्हाला देवाचा अनुभव घेता आला पाहिजे. आम्हाला अधिक आणि अधिक परमेश्वराला देता आलं पाहिजे. त्याच्या सेवा कार्य करता आम्हाला अधिक आणि अधिक देवाला देता आलं पाहिजे. जितकं आम्ही परमेश्वराच्या सेवा कार्य करता देऊ, लक्षात घ्या, परमेश्वर कधीच कुणाच्याही ऋणात न राहणारा देव आहे. आम्ही जेवढं देऊ त्याच्या अधिक कितीतरी पटीनं तो तुम्हाला आणि मला देणारा आमचा जिवंत देव आहे. हा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. आम्ही दानार्पण देतो तिथपर्यंत आम्ही मर्यादित स्वतःला ठेवलेला आहे. आम्हाला त्याच्या पलीकडे जाता आलं पाहिजे. या दानार्पणाच्या व्यतिरिक्त देवाच्या सेवा कार्याकरता आमची मूठ आम्हाला मोकळी करता आली पाहिजे. आणि ज्यावेळेस आम्ही परमेश्वराकरता देऊ त्यावेळेस परमेश्वर अद्भुत रीतीनं आमच्या कुटुंबाला आशीर्वादित केल्याशिवाय राहणार नाही. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे, माझा वैयक्तिक अनुभव. आम्ही परमेश्वराला देणारे असले पाहिजे. हन्नानं प्रार्थना केली की हे परमेश्वरा, जे संतान तुम्हाला देशील तेच मी तुझ्या सेवा कार्याकरता देईल. आणि प्रियानो, परमेश्वरानं हन्नाची कूस वाहती केलेली आहे, तिला आईपणाचा आशीर्वाद दिलेला आहे. एस्तेर आपल्याला माहिती, एस्तेर
काय झालं होतं एस्तेरच्या काळामध्ये? एस्तेरच्या काळामध्ये काय झालं होतं? अहश्वेरोष राजाच्या काळामध्ये असताना ती त्याची पट्टराणी होती. कोणता एक प्रसंग यहुदी लोकांवरती आला होता? यहुदी लोकांवरती जो भयंकर प्रसंग आला होता, या अहश्वेरोष राजाचा जो सेवक आहे, जो सेनापती आहे, हामान नावाचा, त्यानं काय केलं होतं? त्यानं या राजाकडून एक फरमान काढलं होतं, त्याच्या सहीचं आणि शिक्क्याचं. त्यांच्या राज्यामध्ये असणाऱ्या सर्व यहुद्यांचा नाश करण्याचं फरमान काढलं होतं. आणि ही गोष्ट मर्दखायानं या एस्तेरला सांगितलेली आहे. मर्दखाय आणि एस्तेर कोण आहेत? चुलत बहीण भावंड आहे. आणि मर्दखायानं ही गोष्ट राणीला सांगितलेली आहे. कोणाला सांगितलेली आहे? एस्तेरला सांगितलेली आहे की असा असा हुकूम राजवाड्यातून निघालेला आहे की सर्व यहुद्यांचा नाश करण्यात यावा. आणि मग एस्तेरनं फार महत्वाची कृती केली. तिनं तो अधिकार स्वतःकडे घेतला नाही. ती जरी पट्टराणी होती तरी तिनं काय केलेलं आहे? तिनं परमेश्वराच्या हाती हा प्रश्न सोपवलेला आहे. तिनं मर्दखायाला सांगितलेलं आहे 3 दिवस आणि 3 रात्र उपवास करा. 3 दिवस आणि 3 रात्र उपवास करा. आणि फक्त ती सांगून शांत बसली नाही, तिनं स्वतः देखील 3 दिवस उपवास केलेला आहे. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस संकट येतात त्यावेळेस आम्हाला उपवास आणि प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, अशी जात उपवास आणि प्रार्थनेशिवाय जात नाही. आमच्या जीवनामधले असणारे कोणतेही प्रश्न असू द्या, ते देवाला अशक्य आहेत असं नाही. परमेश्वराला सगळं शक्य आहे. पण ते आम्ही देवाच्या हातात सोपवतो का? आम्ही प्रार्थना करतो का? आम्ही उपवास करतो का? हे पाहणार आमचं जिवंत देव आहे. परमेश्वराला माहित नाही का की माझ्या लेकराच्या जीवनामध्ये कोणत्या प्रकारचं संकट आहे, कोणत्या प्रकारचा आजार आहे, कोणत्या प्रकारचं दुखणं आहे, काय काळजी आहे? देवाला माहित नाही का? माहिती आहे. परमेश्वराला माहित नव्हतं का की या लोकांचं, यहुदी लोकांचं आता अस्तित्व संपणार आहे? परमेश्वराला माहित नव्हतं का की हन्ना अजूनही वांस आहे? देवाला सगळं माहिती. आज इथं बसलेल्या आम्हा प्रत्येकाचे वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनामध्ये ज्या सर्व प्रकारच्या अडीअडचणी आहेत, ज्या सर्व प्रकारचे प्रश्न आमच्या जीवनामध्ये आहेत, ते कदाचित प्रियांनो लक्षात घ्या, आमच्या नातेवाईकांना माहिती नसतील, आमच्या मित्रमंडळीला माहिती नसतील, आमच्या मंडळीतल्या लोकांना माहिती नसतील. ते प्रश्न फक्त आणि फक्त आपल्याला माहिती आहेत. परंतु या व्यतिरिक्त एक जण असा आहे की ज्याला या अडचणी माहिती आहेत, ज्याला हे प्रश्न माहिती आहेत, आणि तो म्हणजे तुमचा आणि माझा जिवंत देव. आम्ही त्याला सादर होतो का? आम्ही त्याला आमचे प्रश्न सांगतो का? आम्ही त्याला आमच्या अडचणी सांगतो का? आमचं दुःख त्याला सांगतो का? आणि ते सांगणं म्हणजे फक्त सांगायचं नाही, तर ते आम्हाला मिळालं आहे. आमच्या अडचणी, आमचे प्रश्न, आमचे आजारपण, आमच्या आर्थिक अडचणी दूर झालेल्या आहेत. या आभार दर्शनासहित आम्हाला आमच्या सर्व मागण्या ख्रिस्ताच्या नावामध्ये पित्याकडे सादर करायच्या. आणि ज्या वेळेस आम्ही त्या सादर करतो त्यावेळेस अनुभव घेऊन पहा की परमेश्वर किती चांगला आहे. तो सर्व गोष्टी निष्करण्याकरता आणि सर्व अडीअडचणीतून बाहेर काढण्याकरता सर्व समर्थ देव आहे. प्रियांनो, एस्तेरनं काय केलं? एस्तेरनं मर्दखायाला सांगितलेलं आहे उपवास आणि प्रार्थना करा. या उपवास आणि प्रार्थनेच्या जोरावरती हा संपूर्ण निघालेला जो हुकुमनामा होता तो तिनं रद्द केलेला आहे. राजाला तिनं तो हुकुमनामा रद्द करण्यास भाग पाडलेला आहे. कोणत्या जोरावरती? ती पट्टराणी होती म्हणून का? नाही. तिनं उपवास आणि प्रार्थना केली. आणि त्या उपवास आणि प्रार्थनेचा परिणाम काय झालेला आहे तर राजानं तो जो हुकूम काढलेला होता तो पुढं रद्द करण्यात आलेला आहे. हिजकियाचं आम्ही आता उदाहरण बघितलेलं आहे. दुसरे राजे याचा 20वा अध्याय आपण पाहिलं. हिजकियाचं उदाहरण मी मागे देखील एका संदेशामध्ये दिलं. परमेश्वरानं या हिजकियाची प्रार्थना ऐकलेली आहे. हिजकियानं काय प्रार्थना केली? तो काय म्हणत आहे की हे परमेश्वरा,
मी तुझ्या समोर किती सात्विकतेनं आणि किती नीतिमत्तानं वागलेलो आहे, मी तुझ्या समोर किती चांगल्या रीतीने वागलेलो आहे याची आठवण कर. एक साधा माणूस आहे, राजा जरी असला तरी तुमच्या आणि माझ्यासारखाच मनुष्य आहे, परंतु तो खरंच इतक्या नीतिमत्वानं वागलेला होता का, इतक्या सात्विकतेने वागलेला होता का? यशाच्या द्वारे परमेश्वरानं त्याला निरोप पाठवलं होता की तू आपल्या घराची निर्वानिरव कर, आपलं घर सावरून घे, कारण आता तू जगणार नाहीस तर तू मरणार आहेस. आणि हिजकियानं काय केलं? हिजकियानं परमेश्वराच्या मंदिराकडे तोंड केलेलं आपल्याला पाहायला. देवाच्या मंदिराकडे तोंड करून प्रार्थना करणं याचा अर्थ काय? तर जगाकडे पाठ करणं. त्याने जगाकडे पाठ केलेली आहे, परमेश्वराशी त्याने आता संवाद साधलेला आहे आणि देवाला तो म्हणत आहे की परमेश्वरा, मी तुझ्या समोर किती सात्विकतेने वागलेलो आहे याची आठवण कर. देवाला त्याच्या सात्विक जीवनाची आठवण करून द्यायला लावणं याचाच अर्थ तो तितक्या सात्विकतेनं परमेश्वरासमोर जगलेला होता. इतकं नीतिमान त्याचं जीवन होतं आणि परमेश्वराला त्यानं आठवण करून द्यायला लावले आणि देवाला ते आठवणं भाग पडलेलं आहे. आणि परमेश्वरानं काय केलं? लगेच त्याचा संदेश यशाया त्याला सांगितलेला आहे की जा आणि माझा सेवक हिजकिया त्याला सांग, परमेश्वरानं तुझी प्रार्थना ऐकलेली आहे आणि तुला 15 वर्षांना आयुष्य वाढवून देण्यात आलेलं आहे. आमेन. परमेश्वर आयुष्य वाढवून देणारा देव आहे. आमच्या आजारपणामध्ये आम्ही प्रार्थना करतो की हे परमेश्वरा, मी किती सात्विकतेनं तुझ्या समोर वागलेलो आहे, हे परमेश्वरा, मी किती सात्विकतेनं तुझ्या समोर वागलेली आहे. देवाला आमच्या प्रार्थनांनी त्याचा निर्णय बदलण्याकरता भाग पाडावा अशा आमच्या प्रार्थना आहेत का? इतक्या विश्वासानं भरलेल्या आमच्या प्रार्थना आहेत का? आज तितक्या विश्वासानं भरलेल्या आमच्या प्रार्थना असणं फार गरजेचं आहे. जोपर्यंत आम्ही विश्वासानं भरलेल्या प्रार्थना करत नाही, जोपर्यंत आम्ही त्रैक्य देव बापावर विश्वास ठेवत नाही, विश्वासानं भरलेलं आमचं जीवन जोपर्यंत असत नाही, तोपर्यंत आमच्यातले कोणतेही प्रश्न कधीच संपणार नाही. आणि म्हणून आम्हाला परमेश्वरावरती विश्वास ठेवून आमचं जीवन जगणं फार गरजेचं आहे. आम्ही पश्चातापाची प्रार्थना करतो. कोणी केली होती पश्चातापाची प्रार्थना? कोणत्या राजानं पश्चातापाची प्रार्थना केली होती? दाविदानं प्रार्थना केली होती. बेतशेबे बरोबर ज्यावेळेस व्यभिचार त्याच्याकडून घडतो आणि त्या व्यभिचारातून जन्माला आलेलं जे लेकरू आहे ते परमेश्वर मारून टाकतो. देवानं त्या लेकराला मारून टाकलेला. यावरून आम्हाला काय पाहायला मिळतं? परमेश्वर आमचा न्यायी देव आहे. तो कोणत्याही चुकीच्या गोष्टींना कधीच प्राधान्य देत नाही. आम्ही कितीही त्याच्या जवळचे असलो. दाविदाच्या बाबतीत परमेश्वराचं काय म्हणणं होतं माहिती आहे आपल्याला? हा माझ्या मनाजोगता मला मिळालेला माझा सेवक आहे. परमेश्वरानं त्याच्या इच्छेसारखा, त्याच्या इच्छेप्रमाणे त्याच्या मनाला आवडणारा असा दाविदाला निवडलेला होता. परंतु तो दावीद देखील घसरला, त्याचा पाय घसरला, त्याच्याकडून पाप घडलेला आहे. परंतु ज्या वेळेस या दाविदानं प्रार्थना केली, ती प्रार्थना देखील परमेश्वरानं ऐकलेली आहे. पश्चातापाची प्रार्थना दाविदानं केलेली आहे. तो म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू दिलेला पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. ही प्रार्थना आज आम्ही करत आहोत का? आम्हाला ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. परमेश्वरानं त्याचा आत्मा तुमच्यात आणि माझ्यात ठेवलेला, त्याने जीवनाचा श्वास तुमच्या आणि माझ्यामध्ये फुंकलेला. तो जर आत्मा आमच्यामधून निघून गेला तर लक्षात असू द्या, आमचं जीवन हे सैतानाच्या बंधनांनी वेढलेलं राहणार. आणि म्हणून जो पवित्र आत्मा परमेश्वरानं तुम्हाला आणि मला दिलेला आहे, तो पवित्र आत्मा त्यानं काढून घेऊ नये याकरता आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही पश्चातापानं प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. आम्हाला पश्चाताप व्हायला पाहिजे आमच्या चुकांसाठी, आमच्या पाप आणि अपराधांसाठी. आणि पश्चाताप ज्यावेळेस आम्हाला होतो त्यावेळेस आम्ही पुन्हा फिरून ती पातक
पुन्हा कधीच करत नाही. जर आम्ही ती पाप रिपीटेडली करत असू, वारंवार जर आम्ही ती पाप करत आहोत, तर लक्षात घ्या आम्ही केलेला पश्चाताप नसून तो पस्तावा असतो, जो परमेश्वराला कधीच नको आहे. आमचा विश्वास किती असायला पाहिजे, आमच्या देवावरती आमचा विश्वास किती असायला पाहिजे. सुरफुनकी स्त्री तिने काय प्रभूकडे प्रार्थना केली. ती यहुदी नव्हती, ती जिवंत देवाची सेवा करणारी नव्हती, परंतु तिने प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकलेलं आहे. कदाचित तिनं येशू ख्रिस्ताने केलेले चमत्कार लांबून बघितलेही असतील, आणि आता तिची मुलगी ही अशुद्ध आत्म्यानं पछाडलेली आहे, आणि ती स्त्री येशूकडे येऊन प्रार्थना करते. तो प्रसंग किती हृदय पिळवटून टाकणार आहे. आपण वाचलाय का कधी? प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखात किती कडक शब्द आहेत. आपण कधी हा विचार करू शकतो का की देवाचा एकुलता एक पुत्र हा अशा पद्धतीनं इतक्या टोकाची भूमिका घेऊन एखाद्या बरोबर कसा बोलू शकतो? परंतु प्रभू येशू ख्रिस्तानं तिची परीक्षा पाहण्याकरता म्हणून त्या गोष्टी उच्चारलेल्या आहेत. लक्षात, ती येऊन ख्रिस्ताची विनवणी करत आहे की माझी मुलगी अशुद्ध आत्म्याने पिडलेली आहे, आणि मला माहितीये हे येशू तू तिला बरं करू शकशील. आणि मग येशू बरोबरचे जे शिष्य आहेत ते येशूला काय सांगत आहेत की तिला लावून दे, ती आपल्या पाठीमागे येत आहे. अनेक वेळा आमच्या जीवनामध्ये याच गोष्टी घडतात. आमच्या अवतीभोवतीचे अविश्वासणारे लोक आम्हाला त्या ख्रिस्तापर्यंत पोहोचू देत नाही. आमच्या जीवनामध्ये असणाऱ्या जगी गोष्टी आम्हाला ख्रिस्तापर्यंत पोहोचू देत नाही. आणि म्हणून प्रियांनो लक्षात घ्या, आम्हाला ख्रिस्तावरती आमचा ठाम विश्वास असणं गरजेचं आहे. ती स्त्री जिवंत देवाची सेवा करणारी नव्हती, विदेशी होती, परंतु तरी देखील तिने येशूला विनवणी केलेली आहे. तिने प्रभू येशू ख्रिस्ताला हाक मारलेली आहे, मला माहितीये की तूच माझ्या लेकराला बरं करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्त तिला काय म्हणतो की मला इस्रायलातल्या हरवलेल्या मेंढरांखेरीज इतर कोणाकडेही पाठवण्यात आलेलं नाही. त्याच्याही पुढे जाऊन अजून प्रभू येशू ख्रिस्त तिला काय म्हणत आहे की बाई, मेजावरचा जो चूर आहे, मुलाच्या तोंडातली जी भाकरी आहे ती 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 कुणाला घालणं योग्य नाही. काय म्हटलेलं आपण बघूया तिथे. फार सुंदर आहे. मला ते सांगताना खरं तर मला ते आवडत नाही, परंतु हे वचन आम्हा प्रत्येकासाठी फार महत्वाचं. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आम्ही कदाचित हा विचार करू शकतो की प्रभू येशू ख्रिस्त असं का बोलू शकतो किंवा असं कसं बोलू शकतो. फार कठीण शब्द आहे, फार कठीण शब्द आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने तिला काय म्हटलेलं बघा. ती तर येऊन त्याच्या पाया पडली व म्हणाली, हे प्रभू माझे सहाय्य कर. परंतु त्याने उत्तर देऊन म्हटले, लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणे हे ठीक नव्हे. लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणं हे ठीक नव्हे. आता इथे लेकरं कोण आहे, इथं कुत्रे कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्तानं त्या स्त्रीची परीक्षा पाहण्याकरता इतके कठीण शब्द वापरलेले आहेत. आज आमच्या बाबतीत जर अशा प्रकारची वक्तव्य केली गेली तर आम्हाला कसं वाटेल प्रिया? आम्हाला निश्चित अर्थाने राग येईल, आम्हाला वाईट वाटेल, आम्हाला चीड येईल. आणि ते चीड येणं, राग येणं स्वाभाविक आहे. आम्ही माणसं आहोत, आम्ही माणसं आहोत. एखाद्याने जर आमच्या बाबतीत चुकीचे शब्द प्रयोग केले, आमच्याबद्दल जर चुकीचे वाक्य वापरले, आम्हाला हिणवण्याकरता काही शब्द चुकीचे वापरले, तर आम्हाला वाईट वाटणं स्वाभाविक आहे. परंतु जिथे प्रभू येशू ख्रिस्त त्या स्त्रीला म्हणत आहे की लेकरांची भाकर घेऊन कुत्र्यास घालणं ठीक नव्हे, ती बाई प्रभू येशू ख्रिस्तापासून निघून जात नाही. तिला राग आलेला नाही. लक्षात घ्या, तिला वाईटही वाटलेलं नाही. तिने काय केलेलं आहे, ती अधिक ख्रिस्ताच्या जवळ आलेली आहे. आणि ती पुढे काय म्हणत आहे पहा.
खरेच प्रभू, तरी कुत्री ही आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात. केवढी नम्रता, किती लीनता आहे, तिला किती मोठा विश्वास आहे येशू बद्दल. ती म्हणत आहे, प्रभू हरकत नाही, हरकत नाही, तू म्हणतो तसंच. तरी देखील माझी तुला विनंती आहे, कुत्री आपल्या धनाच्या मेजावरून पडलेला चूर खातात, मला तो चूर दे, मला त्या मिळणाऱ्या तुकड्यांची अपेक्षा आहे. तिला विश्वास आहे, ती मागत आहे, तिला पंचपक्वानांनी भरलेलं ताट नको. ती काय म्हणत आहे की त्या मेजावरून पडलेला चूर देखील कुत्री खातात, मला तो चूरही चालेल. कारण तिला हे माहितीये की तिच्या करता असणारा जो चूर आहे, जी शिळी किंवा पडलेली मेजावरून पडलेली जी भाकर आहे, ज्या आमच्या भाषेमध्ये आम्ही खरकट म्हणतो, तिला हे माहितीये की माझ्या येशूनं, ज्याच्यावरती मी विश्वास ठेवलेला आहे, त्यानं एक दृष्टी जरी माझ्या लेकराकडे केली तरी माझं लेकरू बंधमुक्त होणार आहे. आमेन. तिला हा विश्वास आहे की माझ्या येशूनं फक्त एक कटाक्ष माझ्या लेकरावरती टाकावा आणि माझं लेकरू सैतानाच्या बंधनातून मुक्त होणार आहे. हा विश्वास आज इथं बसलेला प्रत्येकाचा असायला पाहिजे. हा विश्वास आमचा आहे का? ती जिवंत देवाची सेवा करणारी नव्हती, परंतु तिचा विश्वास प्रभू येशूवरती होता. येशूनं किती भयंकर रीतीनं तिच्याशी संवाद साधलेला आहे. त्या सगळ्या गोष्टी या स्त्रीनं ऍक्सेप्ट केलेल्या आहेत, स्वीकारलेल्या आहेत. ती रागानं फणकावून निघून जात नाही. ती म्हटली नाही की अरे मी किती विनवण्या करते तुला कळत नाही का? एका आईच्या हृदयातली काळजी तुला कळत नाही का? आणि तू माझ्याशी अशा पद्धतीनं बोलत आहेस, नाही याचं नको यूज, असं म्हणून ती रागानं निघून गेली नाही. प्रियानो, तिनं तिची नम्रता आणि तिचा ख्रिस्तावरील विश्वास अधिक बळकट करत तिनं येशूशी संवाद साधलेला आहे. आमचा इतका बळकट विश्वास आहे का? ज्यावेळेस आमच्या जीवनामध्ये प्रियानो आम्हाला प्रचिती येत नाही, आम्ही देवाला दोष द्यायला सुरुवात परमेश्वर आमचा ऐकतच नाही, देव आमच्या प्रार्थनेकडे लक्ष देतच नाही. नाही प्रियानो, असं नाही. ती आमच्या विश्वासाची परीक्षा असते. तो आमचा विश्वास तपासण्याचा काळ असतो की आम्ही किती आमच्या देवावरती अवलंबून आहोत. आम्हाला परमेश्वरावरती अवलंबून राहता आलं पाहिजे. आम्हाला आमच्या जिवंत देवावरती विश्वास ठेवताच आला पाहिजे. कारण हा विश्वास आम्हाला मागच्या 5-10 वर्षांपासून मिळालेला नाही. हा विश्वास मागच्या 100 वर्षांपासून मिळालेला नाही. हा विश्वास आम्हाला 500 वर्षांपासून मिळालेला नाही. हा विश्वास आम्हाला 2000 वर्षांपासून मिळालेला आहे. हे लक्षात असू द्या. प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक थोमा भारतामध्ये 2000 वर्षापूर्वी आला आणि तो रक्तसाक्षी झालेला आहे. त्याने प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख तुम्हाला आणि मला 2000 वर्षांपूर्वी करून दिलेली आहे. येशू ख्रिस्त इंग्रज आले म्हणून येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला झाली नाही. हे लक्षात असू द्या. आम्हाला येशू ख्रिस्ताची ओळख 2000 वर्षांपासून आहे. आम्ही तो ख्रिस्त ओळखलेला आहे. त्या ख्रिस्ताला आमच्या अंतकरणामध्ये आम्ही धारण केलेला आहे का? आम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवत आहोत का? आम्ही प्रार्थनाशील जीवन जगत आहोत. आम्हाला प्रार्थना का आणि कशासाठी करायची? आमच्या वैयक्तिक अडचणींसाठी आम्हाला देवावरती अवलंबून राहायचं. आम्ही अब्राहमाने केलेली प्रार्थना बघितली. आम्हाला दर्शन मिळावं, परमेश्वराने आम्हाला दृष्टांत द्यावा, याकरता आम्ही प्रार्थना केली. आम्ही आमच्या लेकरांसाठी प्रार्थना केली पाहिजे. आज अनेक कुटुंबांमध्ये लेकरं शिकत नाहीत. आज अनेक कुटुंबांमध्ये लेकरं व्यसनाधीन आहेत. आज अनेक कुटुंबांमध्ये लेकरं नोकरी करत नाहीत, मुलं नोकरी करत नाहीत, व्यसनाच्या अधीन झालेले आहेत वेगवेगळ्या कुटुंबांमध्ये. ही आजची आमची परिस्थिती आहे. प्रियानो, आमच्या लेकरांकरता आम्हाला प्रार्थना करता आली पाहिजे. आई वडील म्हणून आमची नैतिक जबाबदारी आहे
त्या लेकरांना प्रार्थनेच्या कुंपणामध्ये आम्हाला ठेवता आलं पाहिजे, देवाच्या वचनाच्या कुंपणामध्ये आम्हाला ठेवता आलं पाहिजे. आणि याकरता एक गोष्ट आम्ही केली पाहिजे, जी मागे देखील मी सांगितलं होतं, मला माहिती नाही आपण ती सुरुवात केली आहे किंवा नाही. आपण एकत्र येऊन कौटुंबिक प्रार्थना करणं फार गरजेचं आहे. मी आज आता विचारणार नाही की आपण किती जण, किती कुटुंब कौटुंबिक प्रार्थना करतात. कदाचित आपण आपली वैयक्तिक प्रार्थना करत असाल, सकाळी कामाला जाताना, कदाचित शाळा कॉलेजला जाताना, कामावरून आल्यानंतर आपापली वैयक्तिक प्रार्थना करत असाल. पण लक्षात घ्या, जर कौटुंबिक संकट निवारण करायचे आहे, आर्थिक अडचणी दूर करायच्या आहेत, आजारपण दूर करायचं आहे, तर आजपासून पुन्हा एकदा सुरुवात करा. सगळ्या कुटुंबाने एकत्र या. रात्री झोपण्यापूर्वी, निजण्यापूर्वी एकत्र या. लहान कच्चे बच्चे सगळे बरोबर घ्या. घरातील 70-80 वर्षाचे जे आपले वृद्ध माता पिता आहेत त्यांना एकत्र घ्या. हातात हात घ्या, सर्कल करून बसा, शास्त्रपाठ वाचा आणि प्रार्थना करा. कौटुंबिक प्रार्थनेवरती भर द्या आणि कौटुंबिक प्रार्थनेच्या माध्यमातून परमेश्वर आपल्या जीवनातला बदल कशा पद्धतीने घडवतो हे आवर्जून इथं येऊन सांगा की बाळासाहेब, आम्ही कौटुंबिक प्रार्थना सुरू केली आणि परमेश्वराने आमचे सर्व प्रश्न मार्गी लावलेले आहेत. या साक्षी या ठिकाणी इथं येऊन द्या. त्या परमेश्वराचं गौरव करा. आम्ही आमच्या लेकरांसाठी प्रार्थना केली पाहिजे, आमच्या आजारपणासाठी, आमच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही एक एकटे प्रार्थना करतो खरं, परंतु सैतान आम्हाला कधीच एकत्र येऊ देत नाही. लक्षात घ्या, आज ज्या वेळेस तुम्ही बसाल घरी प्रार्थना करण्याकरता, अनुभव घेऊन पहा, अनुभव घेऊन पहा, तो सैतान कधीच तुम्हाला एकत्र येऊ देणार नाही, कधीच नाही. तुमच्यातल्याच कुटुंबामधल्या लोकांना झोप येईल, काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होतील, कुणाला तरी अचानक काहीतरी कामासाठी बाहेर जावं लागेल, या गोष्टी घडून येतील. या सगळ्या गोष्टीवरती आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मात करता आली पाहिजे. ज्यावेळेस आम्ही देवाकडे येण्याचा प्रयत्न करतो, एका बहिणीनं आता बुधवारी तिची साक्ष दिली, मी नाव नाही सांगत त्या बहिणीचं, परंतु त्यांनी इथे येऊन सांगितलं की फादर, मी यायला पाहते परंतु माझे पाय जणू काय बांधले गेलेले आहेत असंच मला वाटतं. माझी खूप इच्छा आहे या मंदिरामध्ये यायची, परंतु मला खूप असं जाणवतं, त्यावेळेस पटकन झोप येते, कंटाळा येतो आणि असं वाटतं की जाऊ नये. आमच्याही जीवनामध्ये याच गोष्टी घडतात. ज्यावेळेस आम्ही देवाकडे येतो, त्याची प्रार्थना करण्याकरता आम्ही बसण्याचा प्रयत्न करतो प्रार्थनेसाठी, त्यावेळेस सैतान आमच्या जीवनामध्ये अडखळणं निर्माण करतो. कारण तेच त्याचं काम आहे. सैतानाचं काम हेच आहे, कुटुंब उद्ध्वस्त करणं, पती पत्नीमध्ये गैरसमज निर्माण करणं, अविश्वास निर्माण करणं, घटस्फोट निर्माण करणं. हे कुणाचं काम? परमेश्वराचं काम नाही, देवाचं कार्य नाही. हे कार्य आहे सैतानाचं. आम्हाला विश्वास कुणावर ठेवायचा आहे हा आज आमच्या समोर प्रश्न आहे. आम्हाला विश्वासाने प्रार्थना करता आली पाहिजे. आणि म्हणून आजपासून माझी इथे बसलेल्या प्रत्येकाला वैयक्तिक विनंती आहे, प्रत्येकाला वैयक्तिक विनंती आहे, घरी गेल्यानंतर संध्याकाळी रोज झोपण्यापूर्वी एकमेकांच्या हातात हात घ्या आणि प्रार्थना करा. प्रार्थना करा, रोज प्रार्थना करा, रोज देवाशी बोला, रडून प्रार्थना करा आणि परमेश्वर पहा आपलं आयुष्य कसं परावर्तित करतो, कसं बदलून टाक. जोपर्यंत आम्ही कौटुंबिक प्रार्थना करत नाही तोपर्यंत लक्षात घ्या प्रियानो, आमची कोणतीही परिस्थिती कधीच बदलणार नाही. आम्ही आहे त्याच परिस्थितीमध्ये राहणार. आणि याकरता पवित्र शास्त्रामध्ये जिवंत उदाहरण आहेत की ज्यांनी विश्वासाने प्रार्थना केली आणि त्यांचं जीवन
बदलून गेलेलं आहे. जे त्यांना पाहिजे होतं ते त्यांना मिळालेलं आहे. आज किती वर्ष झालेले आहेत, किती पिढ्या आमच्या आधीच्या गेलेल्या आहेत. आम्ही प्रार्थना करतो पण आमची उत्तरं आम्हाला मिळत नाही. का मिळत नाही? आम्ही हा विचार केला. आजपासून ठरवा, निश्चय करा, निद्रेअधीन होण्यापूर्वी एकत्र या आणि प्रार्थना करा आणि इथे येऊन साक्ष द्या की परमेश्वरानं आमचं कुटुंब बदलून टाकलेलं आहे. आमच्या कुटुंबातून व्यसनं काढून टाकलेली आहेत. आमच्या कुटुंबातून आजारपण काढून टाकलेलं आहे. आमच्या कुटुंबामधून आर्थिक प्रश्न काढून टाकलेले आहेत. आणि आज आम्ही परमेश्वराच्या नावाने साक्ष देत आहोत. आज आम्ही परमेश्वराला धन्यवाद देत आहोत. या सगळ्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये प्रार्थनेनं शक्य होणार आहे आणि ती प्रार्थना आपल्या प्रत्येकाला करता यावी याकरता परमेश्वर आपल्या प्रत्येकाला अधिक आणि अधिक आशीर्वादित करू. प्रार्थना करू. सर्व समर्थ ईश्वरा, तुला आम्ही धन्यवाद देतो. आम्ही तुझे उपकार मानतो प्रभू. बापा, आम्ही तुझ्याशी बोलत आहोत. आमच्या मनातील दुःख वेदना आम्ही सांगत आहोत, परंतु त्यामध्ये विश्वास किती आहे प्रभू की आम्ही फक्त तुला सांगायचंय म्हणून सांगत आहोत. प्रभू परमेश्वरा, असं आमच्याकडून न होवो याकरता आमच्या चुकांची आम्हाला क्षमा कर प्रभू. आम्हावर दया कर आणि आम्हाला विश्वासानं भरलेली प्रार्थना की ज्या प्रार्थनेच्या द्वारे आम्हाला तू सर्व गोष्टी पुरवणारा देव आहेस, हा विश्वास आम्ही ठेवून ती विश्वासाची प्रार्थना आम्हाला सादर करता यावी याकरता आम्हाला सहाय्य कर प्रभू. आज या मंडळीला तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यशाली हाती सोपवितो. इथं बसलेला प्रत्येक जीवात्मा तुझ्या पवित्र आणि सामर्थ्यशाली हाती सोपवितो. प्रभू परमेश्वर, आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या पवित्र जिवंत आणि आशीर्वादित रक्ताच्या आवरणामध्ये देत आहे, यासाठी की त्या रक्ताच्या आवरणाचं कुंपण, ते आवरण, ते संरक्षण या मंडळीला प्राप्त व्हावं आणि सर्व सैतानाच्या हल्ल्यापासून या प्रत्येक जीवात्म्याचं संरक्षण केलं जावं. कारण परमेश्वरा, ही मंडळी तू खंडवून घेतलेली मंडळी आहेस. प्रभू परमेश्वरा बापा, आम्ही प्रार्थना करत आहोत या मंडळीतील सर्व प्रकारच्या उणीवा दूर कर आणि प्रभू परमेश्वरा बापा, ही मंडळी साक्ष देणारी मंडळी म्हणून उदयास यावी याकरता तू आम्हा सर्वांना अधिक आणि अधिक शक्ती दे, सामर्थ्य दे. येशू ख्रिस्त आमचं तारणारा याच्या द्वारे मागितलं म्हणून तो बापा. आमेन. परमेश्वर आपणास आशीर्वादित करो.